जीएसटीला नुकतीच 9 वर्षे पूर्ण झाली आणि जूनमध्ये कलेक्शन तब्बल 14% ने वाढून 1,95,000 कोटीपर्यंत पोहोचलं. पण हा आकडा फक्त सरकारसाठीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या इन्व्हेस्टर्ससाठी सुद्धा महत्वाचा आहे. नेमकं काय घडलं चला समजून घेऊया. नमस्कार, मी गायत्री गोरे, रिसर्च अॅनालिस्ट ॲट टीजी लेव्हल्स. जुलै महिन्यात जीएसटीला 9 वर्ष पूर्ण झाली आणि याच पार्श्वभूमीवर जूनचं जीएसटी कलेक्शन वर्षानुवर्षाच्या तुलनेत 14% वाढून 1,95,000 कोटीपर्यंत पोहोचलं. हा आकडा इतका महत्वाचा का आहे? जीएसटी कलेक्शन हे अर्थव्यवस्थेच्या कन्झम्पशन आणि फॉर्मलायझेशनचं थेट प्रतिबिंब असतं. जेव्हा लोक जास्त खरेदी करतात, मग ती वस्तू असो किंवा सर्व्हिसेस, तेव्हा जास्त जीएसटी जमा होतो. शिवाय वाढतं कलेक्शन हे दाखवतं की अधिकाधिक व्यवसाय अनऑर्गनाइज सेक्टरमधून ऑर्गनाइज्ड आणि टॅक्स पेईंग सेक्टरकडे वळतंय. आता समजून घेऊया की इन्व्हेस्टर्ससाठी याचा अर्थ नेमका काय होतो. मजबूत जीएसटी कलेक्शन सरकारला फिस्कल डेफिसिट नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे सरकार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपेक्स सारख्या दीर्घकालीन खर्चासाठी जास्त निधी उपलब्ध करून देऊ शकतो. तसंच हे एक संकेत आहे की कन्झम्पशन आधारित सेक्टर जसे की एफएमसीजी, रिटेल आणि ऑटो यांच्यासाठी मागणीचं वातावरण अनुकूल आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. जीएसटी कलेक्शन मध्ये अजूनही काही प्रश्न कायम आहेत, जसं की इनपुट टॅक्स क्रेडिटच्या तक्रारी, अनेक राज्यात वेगवेगळ्या नोंदणी आवश्यकता आणि इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर सारख्या समस्या. जीएसटी कलेक्शन सारखे मॅक्रो इंडिकेटर्स बघणं म्हणजे नुसते सरकारी आकडे वाचणं नाही, तर अर्थव्यवस्थेचा ऍक्च्युअल पल्स समजून घेणं असतं. जेव्हा हे आकडे सातत्याने मजबूत राहतात तेव्हा ते कन्झम्पशन आधारित सेक्टरसाठी एक पॉझिटिव्ह पार्श्वभूमी तयार करतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Investment in securities market are subjected to market risk. Read all related documents carefully before investing. The securities quoted are for illustration only and are not recommendatory. Registration granted by SEBI, membership of a SEBI recognized supervisory body, if any, and certification from NISM is no way guaranteed.